ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तिच्या सायलीला शंका असते की आपण प्रेग्नेंट आहोत म्हणून, आणि तिला आता जाणवत असते की अर्जुनने आपल्यामध्ये आता तिसरा कोण येणार आहे, आणि सायलीला कन्फर्म बातमी करायची असते आणि ती कन्फर्म होत नाही तोपर्यंत सगळ्यांना सांगेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना काय ते सत्य समजेल असा तिचा हेतू असतो. त्याच टायमाला सायली काय सांगणार, आणि तेवढ्याच इथे दामिनीने केसची तारीख दिली आहे असं चेतन येऊन अर्जुनला सांगत असतो, आणि चेतन सांगतो की उद्या दामिनीने कोर्टामध्ये हेअरिंग ठेवली आणि त्या हेअरिंगसाठी आपल्याला जावंच लागणार आहे. तेव्हा अर्जुन बोलतो तिला काय असा पुरावा लागलाय की तिने अशी कोर्टामध्ये अचानक उद्याची तारीख घेतली आहे. तेव्हा चेतन बोलतो तिच्या मनात काय माहित नाही, तिच्या मनात काय आहे, पण उद्या तारीख मिळाली असल्यामुळे आपल्याला उद्या कोर्टात जावंच लागणार आहे. पण त्या टायमाला प्रियाला धक्का बसतो आणि दामिनी वकिलीने कोर्टात उद्या काय म्हणून तारीख घेतली ते तिला समजत नाही, आणि महिपंतला काय सापडलं असेल, आणि जे प्रश्न अर्जुन सायलीला असतात ते प्रश्न आता प्रियालाही असतात. तेव्हा ते दामिनी वकील बोलते जे आपण माइंड गेम खेळतोय ना त्या सगळ्यामध्ये आपल्याला एकाच व्यक्तीला टार्गेट करायचं, ते म्हणजे तन्वी, म्हणजे तुमचे प्रिया. तेव्हा महिपंत बोलतो तिचं काय, तेव्हा दामिनी वकील बोलते या सगळ्यामध्ये आपल्याला सिद्ध करायचे आहे की ती तुमची माणूस आहे. तेव्हा महिपंत बोलतो ते कशाला, तेव्हा दामिनी वकील आपला मास्टर गेम सांगते. तेव्हा महिपंत हे सगळं ऐकून तो बोलतो की हे सगळं खरं होईल का. तेव्हा दामिनी वकील बोलते माझा प्लॅन कधीच फ्लॉप होत नाही आणि काही झालं तरी सुद्धा, आणि दामिनी वकील बोलते प्रिया आपला टार्गेट असणार आणि हे टार्गेट आपल्याला पूर्ण करायचंच आहे. महिपंत बोलतो या सगळ्याचा काय प्रॉब्लेम होणार नाही. तेव्हा दामिनी वकील बोलायला लागतो खरं बघायला त्या प्रियाचा आपल्याला काही उपयोगच नाही आहे, आणि दामिनी वकील बोलते तिला तर सुभेदार कुटुंबाने तिच्या घरच्यापासून मोडलं तर आपल्याला काय फरक पडत नाही. तेव्हा महिपंत बोलतो मग पुढच्या खबरी. व दामिनी वकील बोलते मी जे सांगतो ते करा, मी कसला माइंड गेम खेळते ते पहा. आणि आता ह्याच्यावरून समजतं की दामिनी वकीलला आता कोर्टामध्ये खूप मोठा धमाका करायचा असतो आणि प्रियाला सर्वात पहिलं टार्गेट करायचं आहे, आणि ह्याच्यासाठी तिने कोर्टामध्ये हेअरिंग बोलवली असते. पण या सगळ्याची अर्जुन सायलीला काहीच कल्पना नसते. ते सायलीला चिंता वाटत असते की दामिनी वकीलला का तारीख दिली असेल, कारण की तिला काय पुरावे सापडले नसतील ना. व अर्जुन बोलते तिला काय सापडलं नाही आणि ती काय गेम खेळत नाही आणि ती काहीच करू शकत नाही. तेव्हा सायली बोलते मला फक्त चिंता वाटू लागली आहे. तेव्हा सायली बोलते त्या प्रियाने काही सांगितलं नसेल ना त्यांना. तेव्हा अर्जुन बोलतो तुमच्यासारखी डिटेक्टिव्ह बायको असेल तर मला कोण त्रास देणार. त्याच वेळेला अर्जुन सायलीला तू टेन्शन घेऊ नको सांगत असताना पण सायलीला अचानक चक्कर येते, आणि सायलीला चक्कर आल्यानंतर अर्जुन तिच्या जवळ जातो आणि तिला बोलतो सायली काय झालं, पण सायलीला काय झालं तिला समजत नसतं. तेव्हा सायली बोलायला लागते मला स्ट्रेस आला, आणि स्ट्रेस आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला घडायला लागल्या आहेत. अर्जुन तिला बेडवर बसवतो आणि बोलतो मी डॉक्टरना बोलून आणतो आणि त्यांना सांगतो तुला काय ते चेक करा. सायली बोलते की बाहेरचा डॉक्टर बोलावण्यापेक्षा डॉक्टर आहेत ना त्यांना सांगा. तेव्हा अर्जुन बोलतो मी बघतो आता अश्विन आहे का, नाही तर अश्विन नसलं तर मी परत दुसऱ्या डॉक्टरना बाहेरून बोलून घेईन. सायली अर्जुनला बोलते की मी जरा खाली सगळ्यांमध्ये मिळते जाऊन बसते, तेव्हा जरा काय ते कमी होईल, आणि मी खाली जाऊन बसते. तेव्हा अर्जुन तिला खाली नेतो आणि डायनिंग टेबलवर बसवतो, पण डायनिंग टेबलवर बसवल्यानंतर पण तिची तब्येत अजून अस्थिर होते आणि तिची तब्येत अस्वस्थ होते आणि तिला अजून त्रास व्हायला लागतो. त्याच टायमाला कल्पना येते आणि कल्पना अर्जुनला बोलते काय झालं. तेव्हा अर्जुन सांगतो की तिला आता वरती अस्वस्थ वाटत होतं म्हणून तिला जरा स्थिर होण्यासाठी मी खाली आणलं, तिला खूपच त्रास होत होता. कल्पना सांगायला लागते काय होतं तेव्हा सगळेजण जमा होतात. तेव्हा सायली बोलते नाही. तेव्हा सायली सांगायला लागते तसं फारसं मला काय होत नाही, उगाच माझी काळजी घेत आहेत. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो उद्याची केस आहे ना, आणि हिने उगाच त्याचं टेन्शन घेऊन आता तिची तब्येत अस्थिर झालेली आहे. त्याच टायमाला अस्मिता तिथे येते आणि बोलते मला पण असा त्रास होतो. तेव्हा इथे प्रताप बोलतो तुला पण असा त्रास होतो. तेव्हा अर्जुनला शंका येते काहीतरी गडबड आहे. जर असा त्रास अस्मिताला होत असेल तर सायलीला पण तेच आहे. तेव्हा अर्जुनच्या तोंडावर हसू येते आणि सगळ्यांच्या तोंडावर हसू येतं, आणि कल्पना हसत बोलते की खूप काळजी, आता चांगलीच काळजी घ्यायला लागेल अर्जुनला. तेव्हा अस्मिता बोलते काय भीतीची गोष्ट आहे काय. तेव्हा अस्मिता हसून बोलते की खूप मोठी गुड न्यूज आहे. पूर्ण कल्पनाला बोलते तुला खात्री आहे. तेव्हा कल्पना बोलते नाही हा पूर्ण तेव्हा पूर्ण बोलते की मागच्या वेळी तू असं सांगितलं होतंस, पण ह्यावेळी आपण काय ते कन्फर्म करूया. आणि त्यानंतर अर्जुन डॉक्टरना बोलवतो आणि त्यानंतर डॉक्टर येऊन सायलीला चेक करतात. तेव्हा इथे प्रताप अर्जुनला बोलतो तुझी जर उद्या केस असेल तर तू सायलीला घेऊन जाऊ नकोस, कारण की सायलीला त्रास होतो आहे. अर्जुन बोलायला लागतो तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही जे बोलाल ते मी करायला तयार आहे. कल्पना बोलते मी सायली बरोबर राहते, कारण की सायलीला
माझी गरज आहे. पण इथे कल्पनाचा गुड न्यूज ऐकल्यानंतर तिचा मूड आता खूप बदललेला असतो. ते नागराज रविराजांना सांगतो की इथे हे बघा महिपनने काय पाठवलं. ते रविराज बोलतो महिपन शिकरे काय नक्की करणार आहे. तेव्हा नागराज सांगायला लागतो की हे बघा प्रियाची सगळी कारस्थानं पाठवलेली आहेत. तेव्हा प्रिया बोलायला लागते बाबा. प्रिया सांगायला लागते की या सगळ्यामध्ये मला अडकवलं जात आहे आणि प्रिया माफी मागायला लागते आणि नागराज त्या टायमाला गाठोडे घेऊन येतो आणि बोलतो हे गाठोडे बघ. आणि नागराज सांगायला लागतो हे गाठोडे बघा, हे गाठोडे ना महिपनने पाठवले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला तुम्ही नीट परखड बघितलं नाहीत आणि ती किती मोठं कारस्थान करते ते बघा आणि लोक तुमच्यावर काय करतील ते बघा. आणि त्याच टायमाला रविराज चिडतात आणि प्रियाचं थोबाड देतात आणि बोलतात काय या गाठोड्यात. तेव्हा नागराज सांगायला लागतो की ही प्रिया महिपन आणि त्या साक्षीला मदत करते, सगळं त्याच्यात आहे. आणि नागराज सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये काय करते माहिती आहे का, ही महिपन आणि साक्षी यांना आपल्या विरुद्ध मदत करत आहे. आणि बिझनेस एक्सपो मध्ये पण ही त्याने प्रतापने तिला रंग्यात पकडले होते. पण इथे रविराजांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की हे सगळं आपल्याला दामिनी वकिलीने का पाठवलेलं आहे. तेव्हा रविराज प्रियाला बोलायला लागतात की हे सगळं सत्य मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मला तुझी काय खेर नाही. आणि असं सगळं बोलत रविराज तिच्यावर चांगले चिडतात आणि तिच्या कानाखाली देत राहतात. आणि रविराज बोलायला लागतात काय केलंस तू, सांग नीट बोल. तेव्हा प्रिया बोलायला लागते मला साक्षीने फोटो पाठवले होते, अर्जुन तिकडे गेला होता आणि अर्जुनने काही गोष्टी अशा केल्या होत्या आणि तिच्या रूम मध्ये घुसत त्यांनी पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला होता आणि मी ते शोधून काढलं की अर्जुन तिकडे गेला होता आणि त्याच्या पावलाचे तिकडे ठसे तिकडे होते. रविराज प्रियाला बोलतात हे सगळं करण्यासाठी तुला कोणी सांगितलं आणि हे सगळं तू का केलंस. आणि रविराज बोलायला लागतात की तू इथल्या खालच्या थाळीला जाशील तर मला वाटलंच नव्हतं आणि तू जे केलंयस ते मी तुला सोडणार नाही आणि तुला भुगतान करावंच लागेल. आणि तू सुभेदार कुटुंबामध्ये आणि मी सुभेदार कुटुंबामध्ये सांगणार की हे सगळं तुम्हीच केलं आणि तुमच्या घरचा भेदी तुमच्या घरातच आहे. आणि ते रविराज सुभेदार घरात जातात आणि तिकडे सांगायला बघतात पण तेवढं त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण असतं. जे रविराज ज्यावेळी जातात तेव्हा सायलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात. आणि रविराज घरात पोहोचतात तेव्हाच कल्पना सगळ्यांचं तोंड गोड करत असते आणि कल्पना सगळ्यांचं तोंड गोड केल्यानंतर सांगत असते की या घरात नवीन पाहुणा येणार आहे आणि छोटी पावलं धुळू धावणार आणि अर्जुन सायलीचं बाळ येणार. हे सांगल्यानंतर सगळे आनंदात असतात. आणि रविराज तिकडे गेल्यानंतर रविराज बोलतात तुम्ही काय बोलताय. तेव्हा कल्पना बोलते तुम्ही वेळेवर आलात आणि अर्जुन सायलीच्या हा आयुष्यातील आनंदाचा वेळ आहे आणि हा आनंदाचा सण तुम्ही पण एन्जॉय केला पाहिजे आणि प्रतिमा आणि तन्वीला पण आणायला पाहिजे होतं. आणि तेव्हा प्रताप बोलायला लागतो रविराज तू प्रतिमाला आणि तन्वीला घेऊन ये. पण इथे रविराजाचा चेहरा पडलेला असतो आणि रविराजचा चेहरा पाहून प्रताप बोलायला लागतो रविराज तुला काय प्रॉब्लेम आहे का. आणि प्रताप बोलू लागतो कुठल्या गोष्टी तुला टाकतायत आहेत का, तुला काय झालं ते सांग. आणि ते रविराज सांगायचा प्रयत्न करतात पण अर्जुन आणि सायलीच्या आलेला असतो आनंदाचा क्षण तो त्यांना असा वाईट करायचा नसतो त्यामुळे ते गप्प बसतात. आणि रविराज सांगायला लागते प्रताप तू काळजी करू नका असं काही नाही आहे. आणि ते कल्पना प्रतिमाला घेऊन या असं रविराजांना सांगते आणि ते सायलीची बातमी कन्फर्म झालेली असते ते. आणि आता प्रियाचं सगळं सांगायला रविराज सुभेदारांच्या घरी आले. तर सुभेदारांच्या घरी आता रविराज हे प्रियाचं कसं भांडं फोडणार आणि कसं सांगणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.